हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ ऑफ इंग्लिश गुरु अकॅडमी। आज या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर कसा करायचा, वाक्यरचना कशी बनवायची, अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे बनवायचे हे सर्व बघणार आहोत। चला तर मग बघूया। सिंपल प्रेझेंट टेन्सला मराठीमध्ये आपण म्हणतो साधा वर्तमान काळ। सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर कधी करतो आपण बघा, टू एक्सप्रेस हॅबिट्स। हॅबिट्स म्हणजे काय, आपल्या ज्या रोजच्या सवयी असतात, जेही काम जीही क्रिया आपण सवयीने रोज करतो ते सांगण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो। नेक्स्ट बघा, रिपीटेड ॲक्शन्स म्हणजे ज्या क्रिया आपण रिपीटेडली रोज करतो, वारंवार करतो ते सुद्धा सांगण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतात। म्हणजेच काय, आपला जो रोजचा शेड्यूल असतो तो शेड्यूलमध्ये असलेले काम आपण रोज रोज करतो, जसं उठणे, खाणे, बसणे, पिणे, येणे, जाणे एटसेट्रा। ठीक आहे, तर हे काम सुद्धा आपण रिपीटेडली रोज जर करत असेल तर ते सांगण्यासाठी आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स वापरावं लागते। त्यानंतर आहे जनरल ट्रूथ्स। जनरल ट्रूथ म्हणजे काय, युनिव्हर्सल ट्रूथ्स जे आपण चेंज करू शकत नाही, जे सामान्य सत्य असते। फॉर एक्झाम्पल, सूर्य पूर्वेला उगवतो हे एक सत्य आहे, सूर्य पश्चिमेला मावळतो हे सुद्धा एक सत्य आहे। तर हे सांगण्यासाठी सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो। किंवा सिंपल डेफिनेशन लक्षात घ्या, जे काम रिपीटेडली रोज केलं जाते किंवा जे काम करण्याची आपली सवय असते ते सांगण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो। इझी। आता आपण स्ट्रक्चर बघूया, वाक्यरचना कशी बनवायची, अफर्मेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे आणि निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे ते बघा। इथे स्ट्रक्चर दिलेलं आहे पॉझिटिव्ह सेंटेन्सचं आणि निगेटिव्ह सेंटेन्सेसचं। तर पॉझिटिव्ह सेंटेन्सेसचं स्ट्रक्चर स्टार्ट होते सब्जेक्टने। सब्जेक्ट म्हणजेच काय असते, वाक्यामध्ये जे काम असेल ते काम करणारा जोही व्यक्ती असेल किंवा वस्तू असेल त्याला आपण सब्जेक्ट म्हणत असतो। तर सब्जेक्टने स्टार्टिंग करायची आहे, सब्जेक्टच्या नंतर व्हर्ब लिहायचा आहे, व्हर्बचं फर्स्ट फॉर्म घेणार आपण नेहमी आणि त्यानंतर व्हर्बच्या नंतर एस किंवा ईएस लावायचं, म्हणजे व्हर्बला सिंग्युलर करण्यासाठी। आता व्हर्बला एस कधी वापरतो आपण बघा, जर आपल्या वाक्याचा कर्ता म्हणजे सब्जेक्ट ही, शी, इट एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, मुलामुलीचं नाव असेल किंवा कोणत्याही सिंग्युलर नाउन असेल तर त्यांच्या समोर आपण व्हर्बला एस किंवा ईएस वापरत असतो। आय रिपीट इट, जेव्हा आपल्या वाक्याचा कर्ता म्हणजे सब्जेक्ट जर ही, शी, इट किंवा पर्सन नेम थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तरच आपण व्हर्बच्या नंतर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एस किंवा ईएस वापरत असतो। अदरवाईज आपण कोणताही एस किंवा ईएस प्रत्यय वापरत नाही। त्यानंतर बघा, एस ईएसच्या नंतर ऑब्जेक्ट घेणार आपण वाक्यामधला आणि त्यानंतर रिमेनिंग पार्ट म्हणजे उर्वरित भाग वाक्यामधला घेणार। ठीक आहे, आणि जर आपल्या वाक्याचा जर सब्जेक्ट आय, वी, यू, दे हे जर प्लुरल नाउन असेल, आणखी कोणतेही प्लुरल नाउन असेल तर त्यानंतर आपण फक्त व्हर्ब लिहितो, त्यानंतर एस किंवा ईएस वापरत नाही। आता निगेटिव्ह स्ट्रक्चर बघा, स्टार्टिंग करायची नेहमी सब्जेक्टने, सब्जेक्टच्या अकॉर्डिंगली तुम्हाला डू वापरायचा आहे किंवा डज वापरायचा आहे। डू डज कधी वापरतात बघा, थर्ड पर्सन सिंग्युलर जर कर्ता असतील वाक्यामधले तर डज वापरायचा आहे, ही डज, शी डज, इट डज, राम डज, अ स्टुडंट डज। ऑलराईट, त्यानंतर आय, वी, यू, दे हे जर सब्जेक्ट असतील तर तुम्हाला इथे डू वापरायचा आहे। म्हणजे निगेटिव्ह वाक्य करताना तुम्ही कसं म्हणणार, आय डू नॉट, वी डू नॉट, यू डू नॉट, दे डू नॉट आणि स्टुडंट्स डू नॉट। ऑलराईट, चला निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट घ्यायचा, त्यानंतर अकॉर्डिंगली आपल्या सब्जेक्टच्या अकॉर्डिंगली डू किंवा डज वापरायचा, निगेशन सांगण्यासाठी नॉट यूज करायचा आहे आणि नंतर व्हर्बचं फर्स्ट फॉर्म लिहायचा आहे। याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की निगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये व्हर्बच्या नंतर एस ईएस लावला जात नाही। मग निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये डझंट मॅटर आपला सब्जेक्ट काय येत आहे, व्हर्ब मध्ये चेंजेस काहीच करायचे नाही, फक्त व्हर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे, एस ईएस लावायचं नाही आहे। त्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचा आणि रिमेनिंग घ्यायचा। आता आपण वाक्य बनवून बघूया, हे जे आपल्याकडे स्ट्रक्चर आहे, जो फॉर्म्युला आहे त्याला यूज करून वाक्य कसे बनवायचे ते बघूया। चला, पहिलं जे सेंटेन्स आहे, मी इंग्रजी बोलतो, यामध्ये बोलणे हे काम आहे, एक क्रिया आहे, सो दिस इज अ वर्ब। नंतर बोलणारा मी आहे, सो दिस इज अ सब्जेक्ट, आणि काय बोलतो, इंग्रजी, सो दिस इज अन ऑब्जेक्ट। ऑलराईट, तर आपण या स्ट्रक्चरनुसार त्याला ट्रान्सलेट करूया। पहिले घेणार आपण सब्जेक्ट, सब्जेक्ट आहे आय, नंतर घेणार वर्ब म्हणजे स्पीक, एस ईएस आपल्याला लावायचा नाही आहे कारण की ही, शी, इट पर्सन नेम जर सब्जेक्ट असेल तरच आपण एस ईएस वापरतो, आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे इंग्लिश, सो द होल सेंटेन्स बिकम्स आय स्पीक इंग्लिश। आता निगेटिव्ह सेंटेन्स बघा, निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण पहिले सब्जेक्ट घेणार, नंतर आय जर सब्जेक्ट असेल तर आपण निगेटिव्ह वाक्यांमध्ये डू या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करतो, सो इट बिकम्स आय डू नॉट। याला शॉर्टमध्ये जर तुम्ही डोंट जरी म्हटलं तरीही चालेल, डझंट मॅटर, म्हणजे डू नॉट आणि डज नॉट असं म्हटलं तरीही चालेल। सो आय डू नॉट, नंतर येणार वर्ब
फर्स्ट फॉर्म, आय डू नॉट स्पीक इंग्लिश. इझी, खूप सोपं आहे. I speak English, I do not speak English. I go there, I do not go there. I use the phone, I do not use the phone. I eat a chocolate, I do not eat a chocolate. I teach my students, I do not teach my students. Easy? चला नेक्स्ट सेंटेन्स बघूया. तो रोज पुस्तक वाचतो. यामध्ये वाचणे हे काम आहे, पुस्तक हे ऑब्जेक्ट आहे, रोज हा एक रिमेनिंग आहे आणि वाचणारा तो आहे, त्यामुळे तो सब्जेक्ट आहे. आता या वाक्याला आपण ट्रान्सलेट करून बघूया. पहिले सब्जेक्ट येणार ही, नंतर येणार वर्ब रीड. आता या वर्बला आपल्याला एस लावावा लागेल. का? कारण की आपला जो सब्जेक्ट आहे तो थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. सो इट बिकम्स ही रीड्स. ही रीड्स. नंतर येणार ऑब्जेक्ट, पुस्तक म्हणजे अ बुक आणि रोज म्हणजे डेली. सो ही रीड्स अ बुक डेली. याला निगेटिव्ह मध्ये बघा, तो रोज पुस्तक वाचत नाही. ही, आता हीच्या समोर आपण काय यूज करणार? डज नॉट यूज करणार. सो ही डज नॉट रीड. डज नॉटच्या नंतर वर्ब घ्यायचा आहे आणि वर्बला आता पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण यस लावलेला आहे, बट इन निगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला यस लावायचा नाही आहे, लक्षात ठेवा. सो ही डज नॉट रीड अ बुक डेली. बाकी सेंटेन्स ॲज इट इज ठेवायचा आहे, नो चेंजेस. ही डज नॉट रीड अ बुक डेली. नेक्स्ट सेंटेन्स बघा. ती सकाळी शाळेत जाते. पहिले घेणार आपण सब्जेक्ट, नंतर येणार वर्ब शी गोज. आता याला यस लावलेलं आहे कारण की थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. शी गोज शाळेत, टू स्कूल सकाळी म्हणजे इन द मॉर्निंग. शी गोज टू स्कूल इन द मॉर्निंग. निगेटिव्ह सेंटेन्स शी डज नॉट. याला डझंट म्हटलं तरीही चालेल. शी डज नॉट, याच्यामध्ये इयस लागणार नाही. शी डज नॉट गो टू स्कूल इन द मॉर्निंग. ओके. अँड द लास्ट एक्झाम्पल इज आम्ही येथे इंग्रजी शिकतो. वी लर्न इंग्लिश हिअर. वी लर्न इंग्लिश हिअर. निगेटिव्ह करण्यासाठी वी डू नॉट किंवा वी डोंट लर्न इंग्लिश हिअर. सो आय होप एवढे इझी सेंटेन्सेस तुम्हाला बनवायचे आहेत. हे जे तुमच्या पुढे स्ट्रक्चर आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं, हे स्ट्रक्चर आपण कधी वापरतो? जेव्हा आपण जे एक काम असेल ते रिपीटेडली करतो, रोज घडणारी जी ॲक्शन आहे ते सांगण्यासाठी आपण हे स्ट्रक्चर यूज करतो. तर तुम्ही रोज जे काम करत असाल ते सांगा इंग्लिशमध्ये हे स्ट्रक्चर यूज करून. या स्ट्रक्चरवरती भरपूर सेंटेन्सेस बनवा. सकाळपासून तर रात्री झोपण्यापर्यंत तुम्ही काय काय करता सगळं इंग्लिशमध्ये लिहून बघा, त्याला बोलून बघा आणि भरपूर वाक्य बनवा. सो आय होप की तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर कसा करायचा, सेंटेन्सेस कसे बनवायचे हे समजले असेल. तुम्ही तुमचे सेंटेन्सेस बनवून कॉमेंटमध्ये सुद्धा पोस्ट करू शकता. मी तुमचे सेंटेन्सेस नक्की चेक करेल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड जॉईन इंग्लिश गुरु अकॅडमी फॉर लर्निंग इंग्लिश.